नमस्कार शेतकरी मित्रांनो, आत्मा सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान संचलित कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती या विषयावरील सीडी शेतकऱ्यांच्या माहितीसाठी तयार करण्यात आली आहे। बदलत्या जागतिकीकरणाच्या समीकरणामध्ये शाश्वत शेतीला खूप महत्त्व आलेलं आहे आणि यामध्ये सेंद्रिय शेती ही सर्वात महत्त्वाची आहे। म्हणून ही सीडी आपल्यासाठी उपयोगी पडेल, याचा आपण अधिक लाभ घ्यावा ही विनंती। सेंद्रिय शेती आधुनिक शेती पद्धतीत रासायनिक खते, कीटकनाशके, रोगनाशके, तणनाशके, यांत्रिक अवजारे, पाणी यांचा अवाजवी वापर वाढला, त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले। जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म बिघडून जमिनीची उत्पादकता घटली। अनिश्चित हवामान, बाहेरील कृषी निविष्ठांवरील अवलंबित्व व त्याच्या वाढत्या किमती, मजुरांची समस्या व अनिश्चित विक्री व्यवस्था यामुळे शेती खर्चिक, कर्जाची व कमी नफ्याची झाली। यावर सेंद्रिय शेती हाच खरा व शाश्वत पर्याय आहे। सेंद्रिय शेती ही शाश्वत शेतीची पद्धती असून निसर्गातील विविध तत्वांवर आधारित आहे। या शेती पद्धतीत नैसर्गिक साधनसामुग्रीचे संवर्धन, पर्यावरणाचे संरक्षण व मानवी आरोग्यास सुरक्षितता यासाठी दीर्घकालीन नियोजनाचा समावेश केला जातो। निसर्ग चक्राला कोणताही धक्का न लावता एकात्मिक शेती पद्धतीला महत्त्व देऊन त्याचा अवलंब केला जातो। कमीत कमी किंवा गरजे एवढीच जमिनीची मशागत, जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थांचा वापर करून जमीन सजीव ठेवण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करणे, जीवाणू, गांडूळ यांचे शेतीत संवर्धन, आच्छादनाचा वापर, शेतीमध्ये रसायनांचा वापर बंद करणे, विविध पीक पद्धतींचा वापर, बाहेरील निविष्ठांचा वापर कमी करून स्वावलंबी शेती करणे हाच खरा शाश्वत सेंद्रिय शेतीचा मूलमंत्र आहे। सेंद्रिय पदार्थांची गरज। सेंद्रिय पदार्थ हा जमीन आणि जमिनीतील जीवाणूंचे अन्न आहे। सेंद्रिय पदार्थ पिकांना अन्नद्रव्ये पुरवण्याबरोबरच जमिनीचे गुणधर्म सुधारण्यास उपयोगी पडतात। पिकांच्या अवशेषांचा वापर। पिकांच्या अवशेषापासून जमिनीला विविध अन्नघटक मिळत असतात। पिकांचे अवशेष वापरून कंपोस्ट किंवा गांडूळ खत तयार करता येते किंवा त्यांचा वापर पिकांमध्ये आच्छादन म्हणून करता येतो। शेणखताचा वापर। गाईला गोमाता असे म्हटले जाते। गाईपासून शेतकऱ्यांना आणि त्यांच्या काळ्या आईला शेण व गोमूत्रासारखे धन मिळते। शेणखतामध्ये अन्नद्रव्याबरोबर जीवाणूही मोठ्या प्रमाणात असतात। कंपोस्ट खत। पिकांचे अवशेष, शेतातील तण, काडी कचरा, पालापाचोळा यापासून शेणखत किंवा गोबर गॅसची स्लरी वापरून उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत करता येते। कंपोस्ट खत खड्डा किंवा ढीग पद्धतीने करता येते। ढीग पद्धतीने कंपोस्ट बनवताना ढिगामध्ये योग्य ओलावा ठेवल्यास कंपोस्ट खताची प्रत सुधारण्यास मदत होते। खड्डा पद्धतीने कंपोस्ट तयार होताना हवा खेळती राहत नाही, त्यासाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांची चाळवणी करावी लागते, म्हणजे खताची प्रत चांगली मिळते। गांडूळ खत। गांडूळ टाकाऊ सेंद्रिय पदार्थांचे तुकडे गिळून चरवण व पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात, यालाच गांडूळ खत असे म्हणतात। गांडूळ खत तयार करण्यासाठी आयसेनिया फेटिडा किंवा युड्रिलस युजिनी या जातीचा वापर करावा। या जातीची प्रजनन क्षमता जास्त असून एका जोडीपासून 3 महिन्यानंतर 60 गांडुळांची निर्मिती होते। गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरण्यायोग्य सेंद्रिय पदार्थ। पिकांचे अवशेष, धसकटे, पेंढा, तूस, कोंडा, पालापाचोळा, गवत इत्यादी। जनावरांपासून मिळणारी उपउत्पादिते, शेण, मूत्र, कोंबड्यांची विष्ठा, हाडांचा चुरा इत्यादी। हिरवळीच्या खतांची पिके, ताग, दहींचा, गिरीपुष्प इत्यादी। घरातील सांडपाणी, भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न इत्यादी। वन झाडांचा पालापाचोळा। गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती।
गांडूळ खत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतीने तयार करता येते. दोन्ही पद्धतीमध्ये कृत्रिम सावलीची गरज असते. ढीग व खड्डा पद्धतीने गांडूळ खत तयार होण्यास सारखाच कालावधी असतो. मात्र खड्डा पद्धतीमध्ये तापमान वाढून गांडुळे मरण्याची शक्यता असते. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांच्या थरांची उलथापालथ करून तापमान नियंत्रित ठेवावे लागते. त्यामुळे ढीग पद्धतीने गांडूळ खत तयार करणे जास्त सोयीस्कर ठरते. ढीग पद्धत, यामध्ये कडाप्पाच्या टाक्या बांधून खत बनविता येते किंवा जमिनीवर वाफे बनविता येतात. गांडूळ खत तयार करण्यासाठी साधारणतः 2.5 ते 3 मीटर लांबीचे व 90 सेंटीमीटर रुंदीचे सेंद्रिय पदार्थांचे ढीग करतात. प्रथम जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांचा 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा थर द्यावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे. या थरावर 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा शेणाचा अथवा बागेतील कुजलेल्या मातीचा थर द्यावा. या थराचा उपयोग गांडुळाला तात्पुरते निवासस्थान म्हणून होतो. साधारणतः 100 किलो सेंद्रिय पदार्थांपासून 2 ते 2.5 महिन्यात खत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावेत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, तण, गिरीपुष्प, शेवरी या हिरवळीच्या झाडांच्या पानांचा, मासळीचे खत, कोंबडीची विष्ठा यांचा वापर करावा. संपूर्ण ढिगांची उंची 2 फुटांपेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थांमध्ये 40 ते 50% पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन ठेवून दररोज पाणी मारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील याची दक्षता घ्यावी. साधारण 2 ते 2.5 महिन्यात कणीदार चहाच्या भुकटीसारखे काळसर तपकिरी रंगाचे खत तयार होते. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून घ्यावे. वेगळे केलेले गांडूळ खत कायम ओलसर राहील याची काळजी घ्यावी. गांडूळ खताबरोबरच गांडुळाद्वारे गांडूळ पाणी वर्मी वॉश तयार करता येते. याचा वापर फवारणीसाठी करता येतो. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते. गांडूळ पाण्यात सेंद्रिय ॲमिनो आम्ले, विकरे, जीवनसत्वे व उपयुक्त जीवाणूंचा समावेश असतो. सेंद्रिय खते म्हणून विविध पेंडीचा वापर. सेंद्रिय खते म्हणून विविध पेंडीचा वापर करता येतो. यामध्ये प्रामुख्याने नारळाच्या खोबऱ्याची पेंड, भुईमुग पेंड, करंज पेंड, कडुनिंब पेंड, तिळाची पेंड, उंडीची पेंड, सरकी पेंड, करडई पेंड, एरंडी पेंड यांचा समावेश होतो. पेंडीमधून पिकांना मुख्य अन्नद्रव्यांबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. तसेच निंबाळी पेंड, करंज पेंड, एरंडी पेंड यांसारख्या पेंडी जमिनीत वापरल्यास जमिनीच्या पोषणाबरोबरच हानिकारक कीड, बुरशी व जीवाणूंचा नाश होतो. हिरवळीच्या खतांचा वापर. शेतात लागवड करून वापरण्यात येणाऱ्या हिरवळीच्या पिकांमध्ये प्रामुख्याने धैंचा, ताग, गवार, चवळी, मूग, मटकी, टाकळा, शेवरी, लसूण घास, बरसीम इत्यादी पिकांचा समावेश होतो. गिरीपुष्प, शेवरी, करंज, सुबाभूळ, ऐन, किंजळ, मोगली, एरंड इत्यादी वनस्पतींची शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीत लागवड करून कोवळी हिरवी पाने व कोवळ्या फांद्या यांचा वापर शेतात हिरवळीचे खत म्हणून करता येतो. जीवाणू खतांचा वापर. माती, वनस्पती आणि कंपोस्ट यामधील उपयुक्त आणि कार्यक्षम जीवाणू वेगळे करून योग्य माध्यमांवर वाढवून तयार केलेले खत म्हणजेच जैविक किंवा जीवाणू खत. या खतांचा वापर केल्याने त्यांच्या विशिष्ट क्रियेमुळे पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा होतो. नत्र स्थिर करणारी जीवाणू खते. रायझोबियम जीवाणू खत. रायझोबियम जीवाणू खत सर्व प्रकारच्या द्विदल वर्गीय पिकांकरता, विशेषतः
कडधान्य वर्गीय पिकांकरता वापरतात. उदाहरणार्थ भुईमूग, चवळी, वाल, मूग, उडीद, मटकी, घेवडा, ताग, धैंचा, लसूण घास इत्यादी पिकांच्या उपयुक्ततेच्या दृष्टीने जीवाणूंचे वेगवेगळे 7 गट आहेत. पिकांच्या गटानुसार वेगवेगळे जीवाणू खत वापरावे. रायझोबियम जीवाणू पिकानुसार हेक्टरी 32 ते 140 किलोपर्यंत नत्र स्थिर करतात. अझोटोबॅक्टर हे जीवाणू खत शेंगवर्गीय पिके सोडून एकदल तृणधान्य पिकांना उपयोगी पडते. उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, मिरची, वांगी, आंबा, पेरू, कंद पिके उदाहरणार्थ आले, हळद इत्यादी. अझोस्पिरिलम हे जीवाणू खत तृणधान्ये उदाहरणार्थ भात, मका, गहू, ज्वारी, बाजरी तसेच ऊस व चारा पिके यांच्यासाठी उपयुक्त आहे. अझोस्पिरिलम जीवाणू खतामुळे हेक्टरी 20 किलो नत्र उपलब्ध होते. ॲसिटोबॅक्टर ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळाद्वारे हे जीवाणू प्रवेश करून नत्र स्थिर करतात. हे जीवाणू आंतरप्रवाही असल्याने स्थिर केलेल्या नत्राचा पीक वाढीमध्ये सर्वाधिक वापर होतो. स्फुरद विरघळविणारे जीवाणू जमिनीत असणाऱ्या स्फुरदाची उपलब्धता वाढवण्यासाठी स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणू खतांचा वापर आवश्यक आहे. स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूमुळे अविद्राव्य स्थिर स्वरूपातील स्फुरदाचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर होऊन पिकास उपलब्ध होते. जीवाणू खते वापरण्याच्या पद्धती. जीवाणू खताचे बियाण्यावर अंतरक्षीकरण. अर्धा लिटर स्वच्छ पाण्यात 50 ग्रॅम गूळ व 250 ग्रॅम जीवाणू खत मिसळून घट्ट द्रावण तयार करावे. बियाणे पसरट भांड्यामध्ये किंवा पॉलिथिन पेपरवर पसरून त्यावर द्रावण शिंपडावे व बियाणावर एकसारखा थर बसेल अशा रीतीने मिश्रण हाताने हळुवारपणे एकसारखे मिसळावे. प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे व लगेच पेरणीसाठी वापरावे. बीज प्रक्रिया पेरणीपूर्वी अर्धा ते 1 तास अगोदर करावी. 10 ते 15 किलो बियाण्याला 250 ग्रॅम जीवाणू खत पुरेसे होते. जीवाणू खताचे रोपांच्या मुळावर अंतरक्षीकरण. 10 लिटर स्वच्छ पाण्यात 500 ग्रॅम जीवाणू खत मिसळून द्रावण तयार करावे. द्रावणात पुनर्लागवड करायच्या रोपांची मुळे किंवा ऊस, आले, हळद इत्यादींचे बियाणे 25 ते 30 मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लगेचच लागवड करावी. लागवडीनंतर पाणी द्यावे. जीवाणू खतांचा पिकासाठी जमिनीत वापर. अंदाजे 40 ते 50 किलो चाळलेल्या मातीत हे मिश्रण सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी जमिनीवर किंवा पिकाच्या 2 ओळींमध्ये फेकून द्यावे. त्यानंतर पिकाला पाणी द्यावे. हेक्टरी 5 किलो जीवाणू खत पुरेसे होते. पीक पद्धतीचा अवलंब. पीक पद्धतीमध्ये आंतरपीक, मिश्र पीक, सापळा पीक आणि फेरपालट या पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. पिकांची फेरपालट करताना एकदल पिकानंतर द्विदल, उथळ मुळाच्या पिकानंतर खोल मुळे जाणारी पिके, कमी अन्नद्रव्ये आणि पाणी लागणाऱ्या पिकानंतर जास्त अन्नद्रव्ये व पाणी लागणारी पिके, कमी सेंद्रिय पदार्थांचे उत्पादन देणाऱ्या पिकांनंतर जास्त सेंद्रिय पदार्थांचे उत्पादन देणारी पिके यांसारख्या पिकांची सांगड घालावी. उदाहरणार्थ भातानंतर भुईमूग, कुळीथ, वाल, चवळी, घेवडा इत्यादी एकाच कुळातील पिकांची फेरपालट किंवा आंतरपीक घेण्याचे टाळावे. मिश्र पीक घेत असताना दोन्ही पिकांचा कालावधी तसेच आवडीनिवडी सारख्या असाव्यात. मुख्य पिकाच्या कडेने सापळा पिकाची लागवड केल्यास मुख्य पिकावर किडी व रोगांचे प्रमाण कमी राहते. तसेच पीक संरक्षण करणे सोपे जाते. विविध पीक पद्धतीमुळे जमीन, पाणी, सूर्यप्रकाश व हवामानाचा योग्य वापर होतो. जैवविविधता टिकून राहते. पिकावर येणाऱ्या किडी व रोगांचे प्रमाणही कमी राहते.
निसर्गाच्या लहरीपणामुळे होणारे नुकसान टळून एकतरी पीक हाती येते. एका शेतातून विविध पिकांचे उत्पादन घेता येते. जमिनीत विविध पिकांचे अवशेष मिसळत असल्याने जमिनीचे गुणधर्म टिकवण्यासाठीही याचा फायदा होतो. पाणी व्यवस्थापन. पीक उत्पादनात पाणी व्यवस्थापनास अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाण्याच्या जास्त वापरामुळे जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढते, तसेच जमिनीचा सामूही वाढतो. त्यामुळे पिकांची मुळे तसेच जीवाणू आपले कार्य करू शकत नाही. ठिबक किंवा तुषार पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. सेंद्रिय पदार्थाचे आच्छादन केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची बचत होते. पीक संरक्षण. निसर्गामध्ये असलेली जीवजंतू निसर्ग चक्र पूर्ण होण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे किडी व रोगांचे प्रमाण आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली राहण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करून किडी व रोगांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. प्रतिकारक्षम वाणांचा वापर, मशागत पद्धती, पीक पद्धती, विविध सापळ्यांचा वापर, अन्नद्रव्ये आणि पाण्याचा योग्य वापर, वनस्पतीजन्य व जैविक कीटकनाशकांचा वापर या सर्व पद्धतींचा एकात्मिक व गरजेनुसार वापर करावा. किडी व रोगांना प्रतिकारक्षम वाणांचा वापर. भातामध्ये सह्याद्री, सह्याद्री 2, सह्याद्री 4 यासारख्या कडा करपा रोगास मध्यम प्रतिकारक व सह्याद्री 5 या करपा रोगास मध्यम प्रतिकारक जातींची लागवड करावी. टोमॅटोमध्ये जीवाणूजन्य मर रोगाच्या नियंत्रणासाठी सोनाली व अर्का आलोक, तर वांग्यामध्ये स्वर्णप्रभा किंवा अर्का नीलकंठ या रोगप्रतिकारक जातींचा वापर करावा. भेंडीमध्ये हळद्या रोगाच्या नियंत्रणासाठी परभणी क्रांती किंवा वर्षा उपहार या जातीची लागवड करावी. मशागत पद्धती. पीक कापणीनंतर पिकांचे शिल्लक राहिलेले अवशेष गोळा करून नष्ट करावेत. त्यामुळे किडी व रोगांचा पुढे होणारा प्रसार टाळता येतो. उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरणी करावी. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या कीटकांच्या विविध अवस्था पक्ष्यांना उपलब्ध होतात. उदाहरणार्थ भातावरील लष्करी अळीचे सुप्तावस्थेतील कोश तसेच प्रखर सूर्यप्रकाशामुळे विविध बुरशींचे नियंत्रण होते. पेरणीसाठी निरोगी व स्वच्छ बियाणे वापरावे. काही किडी व रोगांचा प्रसार हा बियाण्यांपासून होतो. उदाहरणार्थ भातावरील करपा, भुईमुगावरील टिक्का. योग्य वेळी पेरणी केल्यास किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करता येतो. भुईमुगाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान केल्यास शेंडेमर हा रोग टाळता येतो. काही किडी व रोगांचा प्रादुर्भाव मुख्य पिकाबरोबर तणांवर सुद्धा आढळून येतो. त्यामुळे शेताच्या बांधाची साफसफाई केल्यास तसेच तण योग्य वेळी काढल्यास किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी करता येतो. उदाहरणार्थ भातावरील करपा रोग, निळे भुंगेरे. पिकांमधील पाणी व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचे आहे. भाजीपाला पिकांमध्ये जास्त पाणी दिल्यास मुळकूज व मर या रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. पावसाळ्यात ऊसामध्ये पाणी साचून राहिल्यास पोक्का बोंगा या रोगाचा, तर भातामध्ये निळे भुंगेरे या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. यांत्रिक पद्धती. कीडग्रस्त शेंडे किंवा फळे गोळा करून नष्ट केल्यास किडीच्या प्रसारास आळा बसतो. उदाहरणार्थ वांग्यावरील फळे व शेंडा पोखरणारी अळी. कीटकांची अंडी व अळ्या गोळा करून नष्ट करणे. उदाहरणार्थ भातावरील लष्करी अळी. शेतामध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी आडवी काठी म्हणजे अँटेना बांधावी. काठीची उंची शेताच्या थोडी वर राहील अशा पद्धतीने बांधावी. त्यामुळे पक्षी आकर्षित होऊन त्यावर बसतील व पिकांवर दिसणारे कीटक व अळ्या टिपून खातील. शेतामध्ये पिवळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत. पिवळ्या रंगाकडे रस शोषणाऱ्या किडी आकर्षित होतात व चिकटतात. विविध किडींचे पतंग रात्रीच्या वेळी तीव्र प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी तसेच नियंत्रणासाठी प्रकाश सापळ्यांचा उपयोग होतो.
विविध किडींमध्ये कामगंध सापळ्यांचा वापर करून किडींचे नियंत्रण करता येते. भातावरील खोडकिडा, वांग्यावरील फळे व शेंडा पोखरणारी अळी, टॉमॅटोवरील फळे पोखरणारी अळी, आंबा, पेरू, चिक्कू तसेच वेलवर्गीय फळभाज्यांवरील फळमाशी, नारळावरील सोंड्याभुंगा. मुख्य पिकामध्ये सापळा पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास मुख्य पिकाच्या अगोदर किडी सापळा पिकांवर आकर्षित होतात व त्यावर त्यांचे नियंत्रण करणे सोपे जाते. उदाहरणार्थ टॉमॅटोवर येणाऱ्या फळ पोखरणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी झेंडू या सापळा पिकाची लागवड 15:1 या प्रमाणात करावी. शेतात सतत एकाच प्रकारचे पीक न घेता पिकांची फेरपालट करावी. तसेच एकाच कुळातील पिके सलग घेऊ नयेत. किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी राहण्यासाठी मिश्र पीक पद्धतीचा अवलंब फायदेशीर ठरतो. टॉमॅटो भोवती 4 ओळी मका लावल्यास फळ पोखरणाऱ्या अळ्यांचे प्रमाण कमी राहते. सूर्यफुलाच्या बाजूने धैंचा या हिरवळीच्या पिकांची लागवड केल्यास पोपटांचा उपद्रव कमी राहतो. वांगी, मिरची, टोमॅटो, भेंडी व वेलवर्गीय भाज्यांमध्ये झेंडू किंवा मोहरीची लागवड केल्यास सूत्रकृमींचे नियंत्रण होते. भातासारख्या पिकाची कापणी वैभव विळाने जमिनीलगत केल्यास खोडकिडीच्या प्रसाराला आळा बसतो. वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर. निसर्गामध्ये कीड व रोग नियंत्रणाचे गुणधर्म असलेल्या अनेक वनस्पती आहेत. कडुनिंबाच्या बियाचा अर्क, निंबोळी तेल, करंज तेल या वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करून कीड नियंत्रण करता येते. तसेच तंबाखू अर्क, दशपर्णी अर्क, लसूण मिरची अर्क, लसूण तिरफळे अर्क यांचा वापर सुद्धा कीड नियंत्रणासाठी करता येतो. जैविक कीड नियंत्रण. जैविक कीड नियंत्रण म्हणजे किडींच्या नैसर्गिक शत्रूंची वाढ करून किंवा त्यांना प्रोत्साहन देऊन किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवणे. यासाठी किडींवरील परोपजीवी कीटक किंवा परभक्षी कीटक तसेच किडींमध्ये रोग निर्माण करणारे सूक्ष्म जीव यांचा वापर करून किडींचे नियंत्रण करता येते. पिकांवरील किडींच्या नियंत्रणासाठीचे उपलब्ध असलेले जैविक घटक. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून शेतीचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तरच भविष्यात बदलत्या वातावरणात शाश्वत उत्पादन मिळू शकेल आणि त्यावर रसायनांचा वापर कमी करून किंवा बंद करून सेंद्रिय शेतीकडे वळणे हाच खरा चांगला पर्याय आहे. धन्यवाद.